सोनूच मम्मी काय मला 500 रुपये दे ना. माझ्याकडे पैसे नाही सोनूश पप्पा. पाय ना एखाद्या डब्या डुब्यात ठेवत असत्या बाया नवऱ्याच्या चोरून आडी अडचणीला. अहो तुम्ही एकदा पैसे घेतले की देतच नाही सोनूश पप्पा. यावेळेस देईन तोही शपथ देऊन टाकीन. कब द्या सांग. 29 फेब्रुवारीला 29 फेब्रुवारी द्या सांग ना. पण कन्फर्म 29 म्हणजे 29 आणि मै बी एक 8 आहे. कोणती? तो 29 फेब्रुवारीलाच माझ्याकडून पैसे घ्यायची. अहो मला लय ध्यान राहतो. मी 29 फेब्रुवारीला म्हणजे 29 फेब्रुवारीला तुमच्याकडून घेईन. हा आणि मी बी देईन बर का, पण त्याच्या अगोदर बी नाही आणि नंतर बी नाही. हा चालतं ना. 28 फेब्रुवारीला बी नाही आणि पुढे बी नाही. 30 31 एक काय असेल तर डायरेक्ट 29 बर का भाऊ. हा 29 फेब्रुवारी. हा दे. बाई 500 सोनूश पप्पा. हा मी आता 1-1 रुपया करून जोडून ठेवले. बरोबर 29 फेब्रुवारीला मला 500 म्हणजे 500 वापस द्या सांग. मला नाही डुबवायचे गतवय कष्टाचे पैसे सोनूची मम्मी. धरा मग. किती? आहो सांगा बरं, माझ्यासोबत लग्न करून तुमचा काय फायदा झालाय? जास्त काही नाही, पण मला माझ्या कर्माची फळं याच जन्मी भोगायला भेटली. सोनूश पप्पा हा बोल. ये घ्या थैली. थैली घेऊन काय करू? भोकरदनला जा. हा काय आणायचंय? अहो आपल्याला अर्धा किलो सब्राची फळं आणा. साबराचे फळ. अहो ते नाही म्हणत का सब्र का फल मिठ्ठा होता है. असे मिठ्ठे मिठ्ठे फळं आणा सोनूश पप्पा. मला लय गोड खाऊ वाटू राहिलं. आणा ना अर्धा किलो. अगं येडे ते साबराचे फळ म्हणजे सब्र म्हणजे कसं सांगू? पेशन्स. हा पेशन्स. संयम ठेवल्यानं काहीतरी चांगली गोष्ट घडती असा अर्थ होत त्याचा. हे काय साबराचे फळ घेऊन या होय घरात. सुनी, तुला काय पाहिजे सांग. आज तू जे मागशील तुला ते देतो. मला काहीच नको तुमच्याकडून, फक्त एकच वाक्य पाहिजे. ते कोणतं? मी किती पण पैसा खर्च करू, किती पण शॉपिंग करू, तुम्ही मला फक्त एकच वाक्य बोलायचं. ते कोणतं? मुगी आंबो खुश हुआ. जावाई दवाखान्यात गेलतात काय? डॉक्टर काय म्हणले? गेलतो. डॉक्टर साहेब म्हणले सासवडीतच 10-15 दिवस राहा, आराम करा आणि फक्त सोमवार आणि शनिवार खाऊ नका. बाकी सगळ्या दिवस मटन चिकन अंडे जे भेटून ते खा म्हणले. तेव्हा कुठेतरी तुमची तब्येत चांगली होईल. काय डॉक्टर कशाला सांगन? ह्यांची मनानीच नखरे येतं. काय हलकट आहे बाय जावाई. तुम्हाला माहिती आहे का 2 दिवस झालं मी तुमच्यासोबत बोलत नाही. मग ह्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का? थँक्यू. लग्नाआधी नवरा म्हणाला होता तुला माहेरची आठवण अजिबात येऊ देणार नाही. आज कळालं असं का म्हणाला. कामातून वेळ मिळाला तर आठवण येईल ना.